नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. खरं तर पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. मूळ मुद्दा असा की मी अनेक ठिकाणी जाऊन आलो. काही राजकीय नेत्यांशी गप्पा गोष्टी केलेल्या. त्यांचं म्हणणं आहे, विकास पैसा आणायचा कुठून? विकास पैसा आणायचा कुठून? इतका पैसा खर्च करतोय. परंतु लोक कशा प्रकारची वागतायत, अशा प्रकारचे लोकांचे विधान आहेत आणि राजकीय नेत्यांची विधान आहेत. त्यामुळे लोक काय करतील हे आम्हालाच सांगू शकत नाही. आम्ही इतका पैसा टाकला तर हे राजकीय नेत्यांची भूमिका मला बोलताना सांगत होते. मूळ मुद्दा असा आहे, आम्ही कोटी रुपये टाकले. जर पंचायत समितीला जर 1-1 कोटी रुपये खर्च करायला लागला आणि जिल्हा परिषद 3-3, 4-4 कोटी रुपये खर्च व्हायला लागला, तर मग पैसे आणायचा कुठून? हाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि एवढा निधी जर आणून मग तो पैसा जर आपण बघितला, एवढा निधी पैसा दिला, मग जिल्हा परिषदेत किती कामं आपल्याला मिळणार? मग त्यातून किती टक्केवारी मिळणार? आणि तेवढी वसुली कामं होणार आहेत का? हाच महत्वाचा मुद्दा आहे. सांगायचं तात्पर्य काय, की ज्या पद्धतीने कर्जचं राजकारण पैशावर चाललेलं आहे, पैशावर राजकारण, कर्जचं राजकारण चालत असेल, तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण प्रत्येक मतदाराला देण्याची केलेली पैशाची सोय आणि त्याच्यातून जर तुम्ही पंचायत समितीला आपल्या कर्जत शहरामध्ये अशा कुठला किती प्रकार निधी येणार आहे? जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीला किती निधी येऊन येणार? आणि तुम्ही जर 1 कोटी खर्च केला, 5 वर्षात ते वसूल होतील की नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, अस्तित्वासाठी ही लढाई आहे. काही साईट वगैरे दादागिरी करून हे सगळ्या गोष्टी तुम्ही पैसे राजकीय नेते वसूल करतील. परंतु 5 वर्षामध्ये 1 कोटी खर्च करायचे. 5 वर्षामध्ये लोकांना, मतदारांना जपायचं. म्हणजे त्यांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, पोलीस स्टेशन असेल, लग्न असतील, ज्या सुविधा मतदारांना अपेक्षित आहेत आणि त्यांच्या फॅमिली रिलेशन मधले काही समस्या निर्माण झाल्या, त्यावेळेला पंचायत समिती किंवा जो पॉलिटिकल नेता आहे त्याला सुद्धा ते 5 वर्षामध्ये लोकांना सांभाळावं लागतं, कार्यकर्त्यांना. मग अशा वेळेला सगळे तुम्ही पैसे देऊन केले, एका मतदाराला 1,000, 2,000, 3,000 रुपये पैसे वाटत असाल, तर पैसे आणले आणि ते वाटले, पण ते वसूल करायचे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अरे एवढा मोठा निधी तर येऊ शकत नाही 5 वर्षामध्ये साधारणपणे. किती मोठी कामं केली तरी तरी मग कशासाठी पैशाचं राजकारण करताय? कशासाठी पैसे वाटतायत? ज्यांना गरज आहे, ज्या लोकांना, मतदारांना त्यांना गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे दिले तर ठीक आहे. पण तुम्ही दोन्ही राजकीय पक्षांनी, म्हणजे महेंद्र थोरवे असतील, सुधा घारे असतील, नितीन सावंत असतील किंवा अन्य जे पैसे देणारे लोकांनी एकत्र आले पाहिजे. ठरवलं पाहिजे, की कर्जत मतदारसंघामध्ये पैसे द्यायचे नाहीये. जे गरज असेल कार्यकर्त्याला मदत म्हणून तुम्ही द्या. ज्याला मतदाराला गरज असेल त्यावेळेला पैसे 10-50 हजार द्या. पण तुम्ही जर मतदाराला पैसे देत असाल, तर मग आणायचे कुठून? कर्जत सारख्या ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे उद्योजक नाहीयेत, मोठे एमआयडीसी नाहीयेत, मोठे पैसे कंपन्या नाहीयेत, की ज्याच्यामुळे राजकीय नेत्यांना हप्ते मिळतील, इथून पैसे मिळणार, तिथून पैसे मिळणार. असंही कर्जतचं राजकारण नाहीये. म्हणजे जिथून खूप मोठ्या आर्थिक उलाढाल प्रत्येक पक्षाला मिळते, असं काही नाहीये. मग पैसा आणायचा कुठून? म्हणजे हा सगळा प्रश्न जो उमेदवार, आता मला काही राजकीय नेते बोलले, "अरे, सुधा घराण्यांना इतकं हैराण केलं, महेंद्र थोरवेंना इतकं हैराण केलं, पैसे द्या, हे द्या, ते द्या, पैसे आम्हाला कमी पडतायत." ज्यांच्याकडे पैसे सुद्धा आहेत, ते सुद्धा सुधा घराण्यांकडे पैसे मागत होते. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते सुद्धा सुधा घराण्यांना पैसे मागत होते. म्हणजे किती उमेदवार देताना तुम्ही असे चांगल्या प्रकारे त्यांना पैसे मागतायत. म्हणजे स्वतःचे पैसे काढायचे नाहीये. सुधा घराण्यांची तिजोरी खाली करायची. आमदारांची तिजोरी खाली करायची. म्हणजेच आपले पैसे द्यायचे नाही, आपले सोनं-बिनं व्यवस्थित ठेवायचं, निवडणूक तर लढवायची. घाऱ्यांकडून पैसे घ्यायचे, आमदारांकडून पैसे घ्यायचे आणि निवडणूक लढवायची. मी जिंकून आलो, मी स्वतःमुळे आलो जिंकून. हे कशासाठी? त्यामुळे घारेंनी, थोरवेंनी हे याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. असे कार्यकर्ते, नेते काय कामाचे? जे तुमच्याकडून पैसे घेतात, उधळपट्टी करतायत, स्वतःचे पैसे त्यांच्याकडे ठेवतात. तिजोरीमध्ये, याच्यामध्ये सोनं, चांदी सगळं. आणि तुम्ही पैसे यांचे खर्च करता तुमच्या नेत्यांचे. आणि माझ्याकडे पैसे नाही, फोन कर, पैसे पाठव, पैसे पाठव, पैसे पाठव. पैसे भाऊ कमी पडले, शेठ पैसे कमी पडले, शेठ पैसे कमी पडले, भाऊ पैसे कमी. अशा कशासाठी? असे लोक कशासाठी? आज ज्यांचे पैसे स्वतः खर्च करू शकत नाही, अशा नेत्यांना तुम्ही उमेदवारी देऊ नका ना. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खर्च करत नाही, पण तुमचे पैसे घेतायत. मूळ मुद्दा असा आहे, की असे राजकारणामध्ये याचा विचार कर्जतकरांनी पण केला पाहिजे, की आपल्या सुखदुःखाला कोण नेता उपयोगी पडतो, अशा नेतृत्वात दिलं गेलं पाहिजे. धन्यवाद. खरं तर मी ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला विकास नामाचं रिपोर्टिंग करत होतो, त्यावेळेला सगळ्या प्रेक्षकांनी मला, खरं तर आम्ही तुमचा चॅनल पाहतो, तुमच्या चॅनल मुलाखती खूप छान असतात, खूप छान प्रश्न विचारतायत, तुम्ही कोणाला घाबरत नाही, निर्भीडपणे बोलता, अशी भूमिका जी आहे ती ग्रामीण भागातल्या मतदार सुद्धा व्यक्त करत होता. आम्ही निपक्ष आहे, निर्भीड आहोत. मी नवी मुंबई शहरामध्ये राहतो, त्यामुळे काही बातम्या मला उशिरा कळतात किंवा मलाही माझ्या
मुंबई, नवी मुंबई दोन्ही शहराचं माझ्याकडे रिपोर्टिंग आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत, लोकांपर्यंत मला काही ठिकाणी पोहोचता आलं नाहीये किंवा कर्जतपर्यंत मला सतत मी कधीतरी येतो कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये येऊन तुम्हाला बऱ्यापैकी राजकीय बातम्या देण्याचं काम मी करत असतो. निपक्ष निर्भीडपणे आम्ही बातमीदारी करत असतो. आजपर्यंत माझ्यावर कुठलाही आरोप झालेला नाहीये अर्थकारणाचा, भ्रष्टाचाराचा किंवा पैसे खाण्याचा. हे काय तुमचं आमचं प्रेम आहे. हे तुम्ही दिलेलं माझ्यासारख्या एका पत्रकाराला हे प्रेम आहे. आजही मी ग्रामीण भागामध्ये गेलो तर लोक मला ओळखतात. कारण हे विकासनामाची बातमीदारी करतो, निपक्ष करतो, निर्भीडपणे करतो. हे एवढं प्रेम तुम्ही मला दिलं. पुन्हा एकदा सर्व कर्जतकरांचे जे माझे प्रेक्षक आहेत, जे मला फॉलो करतात, त्यांचे सुद्धा मला आभार मानले गेले पाहिजेत. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.